उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणार. संत सोपान काकांच्या या ओळी आहेत, हा अभंग आहे आणि या अभंगानेच आपण या दिवसाची आजची सुरुवात करतोय. माझ्यासोबत संत सोपान काका पालखीचे प्रमुख ॲडव्होकेट त्रिगुण गोसावी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची यावेळेसची ही पालखी असणार आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि दर्शकांसाठी खास की कुठे तुम्हाला सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेता येणार आहे, सगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. मला सांगा सगळ्यात आधी की गेली अनेक वर्ष संत सोपान काकांच्या पालखीचं तुम्ही नियोजन करताय आणि कशा पद्धतीचं यावर्षी नियोजन असणार आहे? श्री संताची या माथा चरणावरी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा देईन पुढे. आजचा जो दिवस आहे हा सगळे जे आतुरतेने वारकरी संप्रदाय वाट बघत असतो तो हा दिवस आहे. आजपासून दिवाळी सुरू झाली असंच मानलं जातं. आपापल्या तिथीनुसार संत आपल्या आषाढ पायवारीला निघत असतात. माऊलींचं प्रस्थान आळंदीहून झालेलं आहे. आज माऊली सासवडमध्येच विसावलेली आहे, तर आपल्याला फार धन्यतेचा दिवस आहे. तो खूप बऱ्या पंढरीकडे वाटचाल करतायत आणि ज्येष्ठ वद्य द्वादशीला आपण संत सोपान काकांची पायवारी प्रस्थान ठेवते. एकूण साधारण आमचा 14 दिवसाचा प्रवास आहे. आम्ही आज प्रस्थान ठेवून 24 तारखेला दशमीच्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचत असतो. साधारण हा 14 दिवसाचा प्रवास रोजची साधारण एक 15 किलोमीटर, 10 किलोमीटर, 17 किलोमीटर अशा अंतराने दरवर्षी आम्ही वारकरी चालत असतात. दरवर्षी पाहिलं तर ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ, फार मोठ्या प्रमाणात सहभाग होऊ लागलाय. फक्त वारकरीच नाही पण इतर लोकांना सुद्धा ह्याचा जो काही ब्रह्मरस या वारीमध्ये भक्तीचा महासागर आहे तर ह्याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि आपण जर काल पाहिलं असेल माऊलींसोबत जो काही समाज होता हा म्हणजे एवढा समाज कधी पाहिला नव्हता. तर आनंदाचाही सोहळा आहे. आजपासून त्याची सुरुवात आहे आमची. मला सांगा आता पालखीचा जो काही रूट आहे तो कसा आहे, म्हणजे दर्शकांसाठी जर ते वाटेमध्ये असतील, आजूबाजूच्या गावांमध्ये असतील तर त्यांना दर्शन घेता येईल आणि कशा पद्धतीचं नियोजन असणार? एकूण सांगितल्याप्रमाणे 14 मुक्काम आहेत. दुपार होते प्रस्थानाच्या दिवशी म्हणून एक पहिला टप्पा छोटा पांगारे गावात आहे. पांगारेहून आमचा मुक्काम माणकीला आहे. माणकीहून निंबूतून सोमेश्वर नगर, कोऱ्हाळे, माळेगाव, बारामतीहून आम्ही लासुरण्याला जातो. लासुरण्याहून आम्ही निर्वांगीला मुक्काम आमचा पुणे जिल्ह्यातला शेवटचा. तिथनं मग आम्ही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो अकलूजमध्ये आमचे 4 मुक्काम आहेत. अकलूज, पुढचा मुक्काम आमचा बोंडल्याला आहे. त्याच्यानंतर बोंडल्याला आम्ही पोहोचलो. माऊली तोंडल्याला येतात आणि बोंडले असा विलोभनीय तो बंधू भेटीचा सोहळा होतो. तिथनं बंडी शेगावला आमचा मुक्काम आहे. शेवटचा मुक्काम वाखरीला असतो आणि दशमीला आम्ही पंढरपूरला पंढरीरायाच्या नगरीत पोहोचतो. किती दिंड्या आहेत सोपान काकांच्या पालखी? यावर्षी एकूण 126 दिंड्या आहेत. म्हणजे दरवर्षी याच्यामध्ये वाढ होत आहे कारण माऊलींचा सोहळा फारच मोठ्या प्रमाणात समाज चालतो. त्याच्या खालोखाल तुकोबारायांचा फार मोठा सोहळा आहे आणि 3रा नंबरचा जर संख्येच्या दृष्टीने बघितलं तर सोपान काकांचा सोहळा आहे. माऊली ज्या वाटेने जातात त्या वाटेने आपली पालखी हे म्हणून आमचा एक वेगळी वाट आहे, वेगळा पालखी मार्ग आहे. तरी सुद्धा तुम्हाला माऊली भेटतात तोंडले बोंडले? हो, वा. ती फार म्हणजे पहिल्यापासूनची ठरलेली भेट आहे बंधू भेट आणि ती नुसती माऊलींची सोपानदेवांची ती महाविष्णू आणि ब्रह्माची भेट आहे. कारण महाविष्णूचे अवतार ज्ञानेश्वर माऊली मानले, ब्रह्मसोपान तो झाला असा तो अद्वितीय सोहळा आहे. तर तिथे म्हणजे हा रस्ता आमचा असा थोडा आतल्या असल्यामुळे दऱ्याखोऱ्यातनं थोडासा डोंगरी भागात अतिशय निसर्गरम्य आहे आणि वारकरी अतिशय आनंदाने भक्तीने त्या वाटेने प्रवास करत असतात. आता आज किती वाजता साधारणतः प्रस्थान होणार? साधारण आम्ही 11 वाजता भजन सुरू होईल. जे नेमाचे अभंग आहेत. आज निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी दिन आहे, पावन दिन आहे, तर त्यांच्या अभंग होतील आणि नंतर थोडा एक मानकऱ्यांचे नारळ प्रसाद देऊन केले जातील आणि 12:30-1 पर्यंत आम्ही देऊळवाड्यातनं बाहेर जायचं नियोजन असतं. एक तास इकडे तिकडे पण मग सोहळा मार्ग असतो. म्हणजे आणि आजचा पहिला मुक्काम हा जवळच असणार आहे? हा पहिला मुक्काम आम्ही मुद्दाम जवळचा ठेवतो कारण काही दुपार होते आम्हाला निघायला. इतर वेळेस आम्ही पहाटे 6ला निघत असतो. त्यामुळे 15-17 किलोमीटर सुद्धा एक प्रवास करू शकतो वारकरी. दुपारी निघाल्यामुळे जवळचा टप्पा. आणि काल आमचा वारकरी समाज जो आहे आमच्या दिंड्यांमध्ये जे चालतात ते काल माऊलींबरोबर पुण्याहून सासवडला येतात.
त्यामुळे त्यांची सुद्धा चाल एक मोठी झालेली असते 30 किलोमीटरची. त्यामुळे पहिल्या दिवसाचा आम्ही एक 10 किलोमीटरचाच टप्पा आहे. निश्चितच माऊली, आपले खूप खूप धन्यवाद. संपूर्ण वाट आणि कसं नियोजन असणार आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे आता जे काही वारकरी असतील किंवा भाविक भक्त असतील, रस्त्यामध्ये या गावांच्या वाटेवर असतील, त्यांना संत सोपान काकांचं दर्शन घेणं सोपं होणार आहे. आणि तोंडले बोंडलेला अद्वितीय सोहळा असतो. म्हणजे दरवर्षी हा सोहळा आम्ही कव्हर करतो, तरी सुद्धा आम्हाला त्या सोहळ्याची तितकीच आम्ही वाट बघत असतो, कारण तो अगदीच नयनरम्य आणि भावुक करणारा एक सोहळा असतो बंधू भेटीचा. त्या सगळ्यांची दृश्य तुमच्यापर्यंत थेट आम्ही पोहोचवणार आहोत. न्यूज 18च्या दर्शकांसाठी सगळी दृश्य एक्सक्लुझिव्ह असणार आहेत. पण माऊली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, सासवड. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.